जयसिंगपूरच्या युवा वर्गाला ह्या निवडणुकीच्या निमित्ताने काय वाटते आणि त्यांच्या विचारानुसार ह्या निवडणुकीतून ह्या शहराचा कसा विकास होईल आणि कोणत्या उमेदवारांना ते आपला यावेळेस कल देतात त्यांच्या बाजूचा एक नवमतदार म्हणून आणि एक नवीन युवक म्हणून आपल्याला काय वाटते? तर माझं नाव केतन मुगदूम. मी गेले एक 20-22 वर्ष इतर डिसेंबरात राहतो आहे आणि जवळजवळ आता अजिंक्यतारा कॉलनीमध्ये आम्ही इथे कचरा पण साठतो आहे आणि इथे नगरपालिकेला वारंवार सांगून पण 6 महिने झाले, वर्ष झाले. सारखं आम्ही जाऊन पण कचरा काढा अ, अ, हे होतं, त्यामुळे साप येतात. त्यामुळे अ, नागरिकांना त्रास होतो आहे, कुत्रे वाढत आहेत. इथे आमच्या इथेच झोपडपट्टी आहे. झोपडपट्टीमुळे अजून त्रास वाढत आहे. आणि रस्ते म्हटलं तर आणि ड्रेनेज करून पण काही उलट रस्ते खराब झाल्यामुळं आणि धूळ हे आरोग्याचे नुकसान होत आहे. आणि त्यामुळे आपल्या नगरपालिका पण कुठेच लक्ष देत नाही. आणि वाहतुकी म्हटलं तर चौकामध्ये, प्रत्येक चौकामध्ये, तरी मेन चौकामध्ये, स्टँड चौकामध्ये तर हे असलं पाहिजे, सिग्नल असायला पाहिजे. त्यामुळे वाहतुकीचे रोज नियमित वाहतूक होईल. त्यामुळे रोज म्हटलं तरी वाहतूकमध्ये ट्रॅफिक वाढत आहे. त्यामुळे ॲक्सिडेंट होत आहे. आणि हां, आणि जयसिंगपूर स्टँडपासून ते शिळवाडी रोडपर्यंत तिथून पण रोज रस्ते रस्ते खराब झाले आहेत आणि अजून कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे पण अजून लोकांचे अपघात वाढले आहेत. आणि आमच्या इथे म्हटलं तरी वारंवार सांगून पण नगरपालिका लक्ष देत नाही. त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि नगरसेवक पण इथून पुढचे देतील. तुम्हाला काय वाटते कसे नगरसेवक हवेत या शहरासाठी? आता आमचे कसे नगरसेवक नगरसेवक हवेत तुम्हाला? आता आमचे नगरसेवक म्हटलं तर तरी आमचे काम करणारे आणि प्रत्येका विषयात म्हटलं तर महिलांविषयी वॉशरूम म्हटलं तर ते पण आता इथून पुढं करणारच. आणि त्याबद्दल कोण करेल असं वाटतं तुम्हाला? आमच्या इकडे म्हणजे महाविकास आघाडीचे नेते. आणि इकडं इथून पुढे पण सुधारणा होतील आणि ह्या महाविकास आघाडीकडून सुधारणा होतील या शहरात. होतीलच यावर्षी 100%. यावेळी जयसिंगपूरचा महाविकास आघाडीकडून सत्ता बदल घडेल. घडेल 100%. मतदारांनी ठरवलं युवकाने. हो, हो, 100%. आणि आपल्या ह्या कचरा आणि त्यामुळे आरोग्याचे नुकसान होत आहे आणि कुत्री पण आणि परत जास्त वाढत आहे. त्यामुळे लोकांना आरोग्य आता परवा समस्या. बातमी आली हे गेले, त्यामुळे प्रशासन पण लक्ष देत नाही, द्यायला पाहिजे तेच.